इथल्या वॉटर मेट्रोचं काम लवकरात लवकर सुरू करा। वॉटर मेट्रोचा विकास आराखडा 3 महिन्यात सादर करा। मंत्री नितेश राणे यांचे निर्देश। छत्रपती संभाजीनगर मधील ज्वेलरने दिला वृद्ध दाम्पत्याला मोफत दागिना घेतल्यानंतर दाम्पत्याला अश्रू अनावर। हा व्हिडिओ होतोय सध्या तुफान व्हायरल। जलजीवन मिशन योजना अडचणीत, राज्याचा निधी नियमित मात्र केंद्राचा निधी अडकला। अमरावती जिल्ह्यात वर्षभरापासून 15 कोटींची देयक थकली। बीएमसी कडून सेवांच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांचा मोर्चा। म्युनिसिपल मजदूर संघाचा मोर्चा। आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा। पालखी सोहळ्यानिमित्त पीएमपीएलच्या जादा बसेस। पीएमपीएल प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय। अमरावती येथे वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या, बळवंत वानखेडे यांची मागणी। गडचिरोली येथे 71 इमारती धोकादायक स्थितीमध्ये। जीर्ण इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य, त्यामुळे जीविताला धोका। मुसळधार पावसामुळे राज्यात 24 तासामध्ये 18 जणांचा मृत्यू तसंच 65 नागरिक जखमी। राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालातून माहिती समोर। मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर शास्त्रीपूर येथे दरड कोसळली। दरडीच्या वरती जमिनीला तडे गेल्यानं 3 घरांना धोका निर्माण। संगमेश्वर मधल्या गड नदीला पूर, गावाजवळील बाजारपेठेला पुराचा वेढा। आरवलीमध्ये ग्रामपंचायत परिसरामध्ये सुद्धा पाणी, घर तसंच रस्तेही पाण्याखाली गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटला। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।